नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण गणिताचं काल आपण पहिला दुसरा धडा पाहिला होता, पहिला आणि दुसरा. तर आज आपण काय करू की भरपूर जणांची रिक्वेस्ट होती सर, तिसरा आणि मेन्सुरेशन म्हणजे महत्व याच्यावर पाहिजे. तर आणि चौथा धडा पण मी करणार आहे, ते आपण सायंकाळी करू. सध्या आपल्याला काय करता सध्या आपण महत्व मापन ह्या धड्यावरचे प्रश्न घेऊ. ते महत्व मापन वरती घेऊ. एकच मिनिट थोडासा. चला, तर महत्व मापन हा अतिशय महत्वाचा धडा आहे. 10 ते 12 मार्क याच्यावर येतात परीक्षेमध्ये. तर याच्यावरचे प्रश्न आपण सुरू करू. चला, एकच मिनिट थांबा. इथे आपल्याला सूत्र पाठ असणं फार महत्वाचे आहे. ठीक आहे, सूत्र जर पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला याचे सर्व उत्तर येतील. उद्या मी जास्तीत जास्त लाईव्ह राहणारच आहे. कोणी बाप्पा माझ्या. ठीक आहे, चला. तर याचं महत्व मापनचं मेन्सुरेशन म्हणजेच महत्व मापन. आता इंग्लिश माध्यमाचे काही विद्यार्थी असतील तर ते फक्त काय करू शकतात की इथे फक्त प्रश्न पहा, सूत्र पहा आणि उत्तर करा. नाही पाठ काय आहे? चला, ठीक आहे. याचे आपण प्रश्नाचे उत्तर करू. ठीक आहे. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 आहे असून त्याची लंब उंची आहे. तर शंकूचे घनफळ काढायचे. तर आपण जे जे इन्फॉर्मेशन दिली ती लिहून टाकूत. आपण शंकू बद्दल माहिती लिहिली. शंकूची त्रिज्या दिली, तळाची त्रिज्या. ठीक आहे, 1.5 आणि लंब उंची दिली. लंब उंची दिली 5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचे? शंकूचे घनफळ काढायचे. शंकूचे घनफळ. आता मी 1 ते 1.5 तास राहणार आहे. नंतर मी रात्री 8-8:30 ला लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. आणि उद्याचा दिवस आहे आपल्याला. आज जास्त वेळ घेऊ शकतो आपण. ठीक आहे. चला, ही जी माहिती दिली व्यवस्थित लिहून घ्यायची पहिले. आता शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणतात इंग्लिशमध्ये. घनफळ त्याचं सूत्र आहे, आपल्याला सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. 1/3 पाय आर वर्ग एच हे त्याचं सूत्र आहे. लंब उंची म्हणजे एच असते, हे आर असते. ठीक आहे, हे आपण सूत्र लिहून घेतलं. त्याच्यानंतर 1/3 पायची किंमत आपल्याला इथे दिली आहे का पाहायचं, नाही दिली. त्याच्यामुळे आपण जशा तसं 22/7 घेऊ आपण याचं पायची किंमत. त्याच्यानंतर आपण आर म्हणजे किती? आर म्हणजे 1.5 चा वर्ग आणि एच दिली आहे आपल्याला 5. आता 1/3 गुणिले 22/7 गुणिले 1.5 गुणिले 1.5 गुणिले 5. आता इथे काटाकाटी होती का ते पाहायचं. ठीक आहे, ह्या 3 आपण याला भाग दिला, ह्या 0.5 येतात. ठीक आहे, आता काटाकाटी होत नाही. मी जसा तसं लिहितो. 22 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5. मग आपण काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 11 येतो. 1.5 न गुणला आणि त्याला 5 न गुणला. त्याच्यानंतर आपण ह्या दोघांचा गुणाकार केला. नंतर ह्या सर्वांचा गुणाकार जर केला आपण, ह्या दोघांचा गुणाकार केला, हे येतो 7.5. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला, कॅल्क्युलेशन काहीतरी पाय आर वर्ग एच हे 7 न आपण भागाकारच नाही केला. इथं खाली 7 येतं, 7 खाली आहे. ठीक आहे, इथं खाली 7 आहे. ठीक आहे, ह्या सर्वांचा गुणाकार करून 7 न जर भागाकार केला, ठीक आहे, तर आपलं उत्तर येते 11.79 येते. आता एवढा वेळ नाही आपल्याला, फटाफट उत्तर करूत आपण यांची सर्वांची. ठीक आहे, खाली 7 लिहायचे राहिले होते. ठीक आहे, इथे 7. आता इथं आपण वेळ नाही, कारण कॅल्क्युलेशनला याचा बराच वेळ लागतो. ठीक आहे, जिथं जसं होईल तसं मी करायलाच. आता व्यास दिला, गोलाचा
व्यास, व्यासला आपण डी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलं गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ विचारलं. घनफळ गोलाचे घनफळ आपल्याला काढायचे. आता व्यास दिला म्हणून आपल्याला आर काढावं लागेल. आर म्हणजे काय असते? आर म्हणजे त्रिज्या. आर म्हणजे त्रिज्या. डी भागिले 2 करावं लागते त्याचं. ठीक आहे. डी भागिले 2. डी ची किंमत आहे 6 भागिले 3. आपलं उत्तर आलं सॉरी भागिले 2 उत्तर आलं 3. आता गोलाचे घनफळाचे सूत्र लिहायचे. गोलाचे घनफळ मी हा करण्यापेक्षा तिसरा धडा केलेला बरा आहे ना. तिसरा धडा करूत आपण, नाही तर हा कारण लाईव्ह 17-18 होते, त्याचे कमी झालेले आहेत. म्हणजे हा धडा बहुतेक भरपूर जणांचा झाला असेल असा समज मी धरतो. आणि जर करायचाच असेल तर हा नंतर करू. तिसरा धडा अतिशय महत्वाचा आहे. मग तिसरा करू. ठीक आहे. लाईव्ह आपले कमी झालेले आहेत. हाच करू का तिसऱ्या नंबरचा धडा करू? ठीक आहे. 4/3 पाय आर घन. 4/3 पायची किंमत आपल्याला इथे दिली का ते पाहायचं नाही. 22/7 3चा घन. 4/3 22/7 3चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 27 येतात. ठीक आहे. 5 रामेश्वर. चला काय म्हणतात. चला हे 3 एक 3 इथं 9 होते. ह्या तिघांचा गुणाकार करायचा, मग 7 न भागायचं. तिघाचा गुणाकार करून 7 न भागितलं तर उत्तर येते 113.04 असं उत्तर येते. ठीक आहे. जिथे काटाकाटी होती तिथे करा, कारण मी जास्त वेळ आपल्याकडे नसल्यामुळे रात्री नक्कीच सर्व डिटेलमध्ये घेऊ. हाच धडा करायचा का तुम्हाला दुसरा करायचा सांगा. हा तुमची डिमांड. तिसरा म्हणला तिसरा करेल मी. चौथा धडा मी रात्रीच करणार आहे. ठीक आहे. चौथा धडा मी रात्री करणार आहे. नाही तर आता चौथा धडा करू का मी? आता चौथा धडा केला. कोणता करायचा आहे? पाचवा. पाचवा धडा आता नाही. पाचवा धडा फार मोठा आहे. ठीक आहे. आता नाही करत पाचवा धडा. ठीक आहे. पाचवा धडा करायचा तर पाचवा धडा करू शकतो. चला ठीक. काय हरकत नाही. पाचवा धडा करू. अजून कोणी आहेत का? कोणता डिमांड आहे तुमचा? रामेश्वर 5 नंबरचा म्हणताय धडा. ठीक आहे. कारण सध्या फार कमी विद्यार्थी लाईव्ह आहेत. जेव्हा जास्त विद्यार्थी लाईव्ह असतील तेव्हा आपण महत्वाचे धडे करू. ठीक आहे. ठीक आहे. पाचवा धडा करूत आपण. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं? आपल्याला अंतर काढायचं. ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपा धडा आहे हा. हा 5 नंबरचा धडा जो आहे तो अतिशय सोपा आहे. आपण करू फटाफट. सर्व गणित तर मी करणार नाही, पण जेवढे जास्त होतील मी तेवढे इथे करून दाखवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. की ची किंमत आहे इथे आपल्याला दिलेलं आहे 2 आणि 3 आणि बी ची किंमत हे आपल्याला 4 आणि 1. अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला इथं काय x1 बरोबर काय आहे? 1 आहे. y1 बरोबर किती आहे? 3 आहे. ठीक आहे. x2 बरोबर किती आहे? 4 आहे. y2 हे y2 झालं. y2 बरोबर 1 आहे. ठीक आहे. आता आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार लिहायचं. अंतराच्या सूत्रानुसार अतिशय सोपा धडा आहे. डी बरोबर डी ए बी याचं सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता इथे x2 जर पाहिलं आपण 4 आहे. 4 वजा x1 हे 1 याचा वर्ग अधिक चिन्ह लिहायचं आपल्याला. y2 हे आपला 1 वजा y1 हे 3 त्याचा वर्ग. ठीक आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 4 मधून 1 गेला 3 राहिले. 3चा वर्ग 1 मधून 3 जात नाही आणि 3 मधून 1 वजा केले वजा 2 राहतात. वजा 2चा वर्ग. इथे इथे x1 2 आहे. x1 2 आहे. मी 1 घेतलेला आहे चुकीनं. इथे 2 आहे. हे 2चा वर्ग येते. आता काय करूता? 2चा वर्ग 4. ह्या 2चा वर्ग पण 4 येते. वर्ग नेहमी प्लस मध्येच येतो. ठीक आहे. त्याच्यामुळं आता याचं उत्तर आलं वर्गमुळात 8. आता वर्गमुळात 8 ला आपण काय लिहू शकतो? 4 गुणिले 2 लिहू शकतो.
आता ह्या 4 वर्गमूळाच्या बाहेर निघतात 2 वर्गमुळात 2. सर्वच धडे घेणार आहेत आपण. ठीक आहे. सर्वच धडे घेणार आहेत. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पहा आता मी हे काही लिहिणार नाही अंतराच्या सूत्रानुसार. ठीक आहे वगैरे. चला लिहूच आपण प्रत्येक प्रश्नाला 1-2-3 प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं नाही करणार मी. पण जिथं महत्वाचं आहे तिथे ते प्रश्न आपण करत जाऊ. आता याच्यामधला मी 5वा नंबरचा प्रश्न करतो. महत्वाचेच प्रश्न घेऊ तिथे. 5व्या नंबरचा प्रश्न करतो. टी वजा 3 6 आणि क्यू वजा 1 3 सॉरी 9 आणि 10 9 आणि वजा 10 9 आणि वजा 10. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं A1 X1 सॉरी X1 Y1 X2 Y2. इथे ही X1 ची किंमत झाली, ही Y1 ची किंमत झाली, ही X2 ची किंमत झाली आणि ही Y2 ची किंमत झाली. आता आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार करायचं. अंतराच्या सूत्रानुसार असं लिहायचं. सूत्रानुसार DTQ बरोबर X2 वजा X1 कंसाचा वर्ग अधिक Y2 वजा Y1 कंसाचा वर्ग असं लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, X2 वजा X1 X2 किती आहे तर 9 वजा वजा 3 वजा 3 कंसाचा वर्ग अधिक Y2 किती आहे वजा 10 वजा Y1 आहे 6 त्याचा वर्ग. आता इथे पाहिलं तुम्ही हे मायनस मायनस प्लस होतात. 9 प्लस 3 होईल हे. ठीक आहे त्याचा वर्ग आणि हे पण मायनस 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 16 होतील. मायनस 16. आता प्लस मायनस तुम्हाला माहिती पाहिजे कसं लिहायचं काही नाही. ठीक आहे. आवाज येतोय का मला व्यवस्थित आवाज येतोय का? हे झाले 12. 12चा वर्ग 144 येतो आणि हे झाले 16. 16चा वर्ग येते 256. ठीक आहे. आता मायनस जरी असला तर वर्ग प्लस मध्ये येते. मायनस जरी असला तर वर्ग प्लस मध्ये येतो. आता ह्या दोघांची बेरीज केली तर येतो 400. आता वर्गमुळात याचं काढलं तर उत्तर येते 20. म्हणजे डिस्टन्स टी क्यू आपल्याला 20 आलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न घेऊत आपण इथे. चार नंबरचा प्रश्न घेऊत आपण अजून एक इथे. 4 नंबरचा महत्वाचा. ठीक आहे. हा 4 नंबरचा घेतोय मी. आता याच्यातला एकच प्रश्न करू. त्याच्यातले 3 प्रश्न झाले तर इनफ आहे. ठीक आहे. एल ची किंमत दिली त्यांनी 5 वजा 8. एम ची दिली वजा 7 आणि वजा 3. आता आपल्याला इथं X1 Y1 X1 हे 5 Y1 हे वजा 8 Y X2 आणि Y2. X2 हे आपलं वजा 7 आणि Y2 हे वजा 3. आता अंतराच्या सूत्रानुसार ठीक आहे. हे अतिशय सोपं आहे. पहा एवढं आलं की भरपूर गोष्टी तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं पण घेऊ कारण आता लाईव्ह कमी आहे त्याच्यामुळे मी दुसरंच काहीतरी घेईल. ठीक आहे. 3ऱ्या नंबरचा धडा सुरू करेल. लाईव्ह फार कमी आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बंद करेल. ठीक आहे. एवढे कमी लाईव्ह असेल तर LM X2 वजा X1 अधिक Y2 वजा Y1 चा वर्ग. X2 आपला झालेला आहे वजा 7 वजा 5 चा वर्ग अधिक वजा 3 वजा 8 चा वर्ग. आता इथे हे केले हे वजा 12 होतात. वजा 12 चा वर्ग अधिक 3 हे मायनस 3 आणि हे
मायनस मायनस प्लस मध्ये होऊन जाते. 144 सॉरी हे 8 आहे. हे 5 होतात. 5चा वर्ग 25 येतो. म्हणजे हे 169 आलं. 169 वर्गमुळातून घेतलं तर उत्तर येते 13. म्हणून DLM बरोबर आलं उत्तर 13. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न केलेले आहे. व्हिडिओ लाईव्ह फार कमी असल्यामुळे आपण काय करतो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि मी दुसरा काहीतरी हे करतो. ठीक आहे. सर समझ में नहीं आ रहा. समजत आहे का कोणाकोणाला समजायला? मराठी मीडियम के है, इसलिए मैं हिंदी में बात नहीं कर सकता. मराठी का है ट्यूशन है. मराठी में मैथ्स मराठी है. मी तिसऱ्या धड्याचे हा बंद करेल आणि तिसऱ्या नंबरचा धड्याचा लावाल. ठीक आहे. लाईव्ह करेल त्याच्यामध्ये, कारण फार कमी विद्यार्थी आहेत आणि तिसऱ्या नंबरचा धडा फार महत्वाचा आहे. तर मी आता हा बंद करतो स्ट्रीम आणि तिसऱ्या नंबरचा धडा मी लावणार आहे. ठीक आहे. हा बंद करतोय. तिसरा 5 मिनिटाचा 2 मिनिटाचाच येईल मी लाईव्ह.